नमस्कार. आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे खूप स्पेशल कारण तो बनवलेला आहे माझ्या सासूनी आणि त्याच्यासाठी जे लागणारं साहित्य आहे ते बघूया आपण. त्याच्यासाठी शेंगदाणे आणि कारळं हे चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि त्याला बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. हे सगळं भाजून व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे. त्याच्यासाठी गॅसवरती कढाई ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकले. तेल जास्तच ठेवायचं आहे आपल्याला. जिरे तडकल्यानंतर आपल्याला त्यात टाकायचं आहे वाटलेलं लसूण आणि हा जो लसूण आहे याला हा पण थोडा जास्तच आपल्याला वापरायचा आहे लसूण आणि त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं, तळून घ्यायचं आहे. कारण जास्त दिवस टिकणारी रेसिपी असल्यामुळे याला जास्त चांगलं भाजून घेणं, खरपूस भाजून घेणं फार महत्त्वाचं आहे. बघू शकता तुम्ही. ही रेसिपी जास्त दिवस टिकते. फ्रीजमध्ये ही काचेच्या बरडीमध्ये जर तुम्ही ठेवलात तर ती जास्त वेळ टिकेल. ठीक आहे. आणि ह्याच्यासाठी आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे लसूण आणि लसूण भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे थोडीशी हळद. हळद भाजून घेतल्यानंतर हे बघा हळद टाकलेली आहे. हळद ती आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. त्याच्यातच तळून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मी म्हणजे मिरच्या आधीच कट करून ठेवल्या. थोड्याशा तिखटच मिरच्या ठेवायच्यात आपल्याला. कारण ही रेसिपी जी आहे आपण दही वापरणार आहोत या रेसिपीला. त्याच्यामुळं मग रेसिपीला थोडासा तिखट आणि थोडासा आंबट असा टेस्ट येतो. हे बघा हे अशा प्रकारे मिरच्या कट करून त्याला भाजून घ्यायच्या, छान तळून घ्यायच्यात. त्याच्यानंतर कारळं आणि शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला दही घालायचे. दही तुम्ही कोणतंही दही वापरू शकता. घरी बनवलेलं दहीसुद्धा वापरू शकता किंवा ह्याच्यासाठी तुम्ही ताकसुद्धा वापरू शकता. पण दह्याने ह्याचं टेक्स्चर खूप छान येतं. ठीक आहे. दही म्हटलं तरी मी 250 ग्रॅम दही इथं वापरलेलं आहे सासूबाईंनी माझ्या. त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि ह्या दह्यातच ते शिजतं. त्याला जास्त पाणी नाही लागत. थोडंफार पाणी घालावं लागतं त्याच्या म्हणजे ह्याच्यानुसार की ते किती पातळ किंवा कसं ठेवायचं त्याच्यानुसार आपण त्याच्यात पाणी घालू शकतो. पण पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यावं लागतं. हळद थोडी कमी पडली म्हणून सासूबाईंनी परत त्याच्यामध्ये हळद घातली आहे. बघू शकता. ह्याला व्यवस्थित असं परतून घेतल्यानंतर चवीनुसार त्याच्यात हे बघा पाणी घातले माझ्या सासूबाईंनी. त्याच्यामध्ये जेवढं लागेल तेवढंच पाणी घालायचं, जास्त पाणी नाही घालायचं त्याच्यामध्ये आणि चवीनुसार त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. बघू शकता याला व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे. छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घातले. तुम्हाला जसं जेवढं लागतं तेवढं तुम्ही घाला. माझी सासूबाई हातानेच मीठ टाकते त्याच्यामुळे मला अंदाजे सांगता नाही यायचं की किती मीठ घातले कारण चमचा वापरत नाहीत. त्याला छान तेल सुटेपर्यंत त्याला छान भाजून घ्यायचं, तळून घ्यायचं, मस्त व्यवस्थित शिजवून घ्यायचे आणि झाली आपली रेसिपी तयार. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि करा रेसिपी आणि चांगले 15 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता. तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत या रेसिपीचा आस्वाद घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या रेसिपीला.